नशा ये कैसा नशा लोळताना नोटांवर दुनिया ही फाट्यावर हाच मंत्र ओठावर रात दिन राहे असा नशा ये कैसा नशा नशा ये कैसा नशा जिंदगीच्या वाटेवर जवानीची चढ नशा यशीच्या लाटेवर जीव झाला वेडा पिसा लोळताना नोटांवर दुनिया ही फाट्यावर हाच मंत्र ओठांवर रात दिन राहे असा. नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव. नमस्कार, मी स्मिता गोंदकर. नमस्कार, मी तेजस्वी पाटील. आणि आमच्या प्रेमाच्या झोलझालच्या संपूर्ण टीमकडून लाईव्ह कोल्हापूरच्या सर्व रसिकांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही प्रेमाचा झोलझाल या सिनेमाच्या निमित्तानं इथे कोल्हापुरात प्रमोशनसाठी आलो आणि खूप मस्त वाटलं. हे जरा पहिलंच लाईव्ह न्यूजपेपर हा जरा प्रकार बरा वाटला. म्हणजे आम्ही आता प्रेस कॉन्फरन्स करून आलो आणि लगेच आमचे फोटो नेटवर अपलोड झाले, तुमच्या वेबसाईटवर अपलोड झाले. खूप चांगली गोष्ट आहे. हा एक नवीन पब्लिसिटी फंडा किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग झाला आहे आणि त्यावेळी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि तुम्ही ज्या पद्धतीने मराठी सिनेमांना एवढं काय बोलतो मदत करताय किंवा प्रमोट करताय याबद्दल खरंच बरं वाटतं. प्रेमाचा झोलझाल हा एक विनोदी सिनेमा आहे. क्रेझी मुवा प्रोडक्शन्स आणि मनोज कोटिया दिग्दर्शिका सिनेमा. यात मी आहे, नवीन प्रभाकर आहे, विजय पाटकर सर आहेत, प्रिया बेर्डे, तेजस्विनी आणि स्मिता आहे. एक निखळ विनोदी मनोरंजन सिनेमा आहे, मनोरंजन करणारा सिनेमा आहे मुळात. आणि तो तुमचं मनोरंजन नक्की करेल, कारण त्या पद्धतीचा हा सिनेमा आहे की दोन घटका या बसा, हसा, मजा करा आणि घरी. सध्या कोल्हापूरकर खूपच टोलने खूपच हैराण झाले. तर म्हणजे हा कर फक्त करमणुकीवर नाही आहे, करमणूक कर अशी फिल्म आहे. ती तुम्हाला नक्की तुमचं करमणूक कर वसूल करून देईल. या चित्रपटात दोन गाणे आहेत. अमित राज यांचं गाणं आहे. एक आहे नशा, जे सिद्धार्थवर पिक्चराइज केलं गेलं आहे. दुसरं आहे धीरे धीरे, जे तिन्ही कपल्स म्हणजे विजय पाटकरजी, प्रियाताई हे फोकसमध्ये ते, म्हणजे या गाण्यात खूप जास्त फोकस आहे यांच्यावर. त्यांचं गाणं असं म्हणता येईल. नवीन प्रभाकर, मी, सिद्धू आणि तेजू असे आम्ही 6ही ॲक्टर्स या गाण्यामध्ये आहोत. सुंदर गाणं आहे. त्याच्यामध्ये एक असं एक म्युझिकल पीसही आहे जे आम्हाला असं वाटतं की खूप फेमस होईल. आपण ते करून दाखवायचं का? 1 2 3 4 डाव 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 डाव. मी तुला दिला, तुला दे. कसं कळलं एका वेळेला पण घ्या. कळलं का कसं आहे? म्हणजे मी असं दे ना, 5 6 7 8 डाव 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 डाव. तिकडे इकडे देते, इकडे पण आहे, इकडे द्यायला पाहिजे ना. अशी धमाल मजा मस्ती आहे. मुळात पोपटनवरे नावाचं कॅरेक्टर करतोय मी. हा, अगोदर तेजू सांगेल तिच्या कॅरेक्टरबद्दल, नाही तेव्हा हे झाल्यानंतर खूपच मारा बिरायचे. मी या चित्रपटामध्ये संगीता नावाचं कॅरेक्टर प्ले करते आणि अप्रतिम नाचली ती बघायला. नाही, मला कळलंच असेल सिद्धार्थ का असं बोलतोय. नाही सुंदर नाचले खरंच. तुम्ही त्यावेळेला तुम्ही नाही उठून गेलात तर मी नाव बदले ना सगळे. किती वाईट आहे. हे कट करा दाखवणार. या चित्रपटामध्ये मी संगीता नावाचं कॅरेक्टर प्ले करते. आम्ही तिघी बहिणी आहोत, मी, रूपा आणि आमची एक मोठी बहीण आहे प्रियाताई, हिराताई. तर मी मधली बहीण आहे आणि आमचं घराणं असं एकदम श्रीमंत दाखवलं आहे. पण मी अशी, माझं कॅरेक्टर म्हणायला गेलात तर एकदम साधं, श्रद्धाळू, पूजा करणारी, घर सांभाळते, स्मार्ट आहे, पण एकदम बाबांवरती विश्वास आहे. जे आमचे बाबा भैरवनाथ जे आहेत, जे आता न्यूज चॅनलवरती सगळीकडे फिरत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर, त्यांच्यावरती आमचा खूप विश्वास आहे. आणि भविष्य या गोष्टीवरतीही आमचा विश्वास आहे. आणि हाच एक स्वभाव की आम्ही कोणीही काही सांगितलं भविष्याबद्दल तर आमचा सगळ्या त्या गोष्टीवरती आमचा विश्वास बसतो. आणि या एका स्वभावामुळे आमच्या घरात एक झोल होतो, प्रेमाचा गोड असा झोल होतो. आणि त्या झोलजांमध्ये सगळे असे अडकतात. असा आमचा प्रेमाचा झोलजाल आहे. आता स्मिता सांगेल तिचं काय. या सिनेमामध्ये मी रूपाचा रोल प्ले करते. ही सगळ्यात धाकटी बहीण आहे. ही थोडी बोल्ड आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, अपफ्रंट आहे, सोशल सर्व्हिस वगैरे करते, थोडी अपफ्रंट असते. कितीही
फ्रंट असली, कितीही म्हणजे पैसे असतील किंवा मॉडर्न असेल ही मुलगी, तरी ती तशी कल्चरल मुलगी आहे पण सुपरस्टिशियस आहे. तिन्ही बहिण्या खूप सुपरस्टिशियस आहेत. तर ऑब्व्हियसली बाबा भैरवनाथ यांच्यावरती खूप विश्वास आहे आणि कोणीही त्यांना येडे बनवू शकतं. अपार्ट फ्रॉम अस, आम्ही 6 जण, आपण नेहमीच म्हणतो की आम्ही 6 ॲक्टर्स आहोत. आमच्या व्यतिरिक्त एक पोपटही आहे या सिनेमामध्ये. पोपट नवरे यांचा पेट पोपट असतो आणि 2 उंदरीही पण आहेत या सिनेमामध्ये. इनफॅक्ट एवढे डिटेलिंगमध्ये काम केलं आहे की पोपटाच्या जो पिंजरा आहे त्याची पण इंटिरियर डेकोरेशन केली आहे छानपैकी. म्हणजे गोल्डन पिंजरा, त्याच्या आतमध्ये सोफा सेट, एक कॉफी टेबल, हे सगळं ऑब्व्हियसली सिद्धूची आयडिया होती आणि हे खूप छान डेकोरेटेड इंटिरियर. आमच्या सिनेमात मुळात पोपट आहे, उंदर आहे, ते म्हणजे इथं ऑब्झर्वेशन एवढे आम्ही बाबा कामात होतो तिकडे काय काय होते. बाकी म्हणजे सेटच्या बाहेर कुत्रे पण होते, झाडावर कावळे पण होते, घोड्यागाड्या पण फिरायचे, असं सगळ्या प्राण्यांना घेऊन. आणि त्या सिद्धार्थ तो एक वेगळा प्राणी, असं सगळ्यांनी घेऊन एक प्रेमाचा झोलझाल केलाय. या सिनेमात मी पोपट नवरे नावाचं कॅरेक्टर करतो, जो एक कॉनमॅन आहे, जो एक झोलर आहे आणि आयुष्यात खूप झोल करतो पैसे कमवण्यासाठी. आणि एका ठिकाणी असेच झोल करताना तो कसा फसतो आणि मग त्याच्या आयुष्यात काय झोलझाल होतात हा सांगणारा सिनेमा आहे. विनोदी पद्धतीची मांडणी आहे, प्रोडक्शन व्हॅल्यू खूप छान आहे. आणि जसं मी म्हणतोय की आम्हाला काय समाज प्रबोधन करायचं नाही किंवा पेटून उठेल असा कुठला सिनेमा करायचा नाही. एक साधा सिंपल तुम्हाला आनंद देईल, तुमचं निखळ मनोरंजन करेल, तुम्हाला छानसं खतखतून नाही, निदान असं गाण्यातल्या गाण्यात गोड हसायला लावेल असा एक सिनेमा करण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या 25 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात तो रिलीज होतोय, तेव्हा नक्की पहा प्रेमाचा झोलझाल. रेडी स्टडी झोल. मुळात त्या झोलझालमध्ये आहे की एका वाक्यात नाही, एका शब्दात सांगतो, झोलझाल कॉमेडी आहे. मुळात आत्ता बाबा लोकांचे खूप झोल सुरू आहेत. काही जण खोदायला सांगतात, काही जण दाड्या मिशा काढतात. आमचा भैरवनाथ बाबा आहे जो फक्त सांगतो की प्रेम करा, प्यार से सब जीतो बच्चा, प्यार संसार में सब चीजें तोड़ देता है और प्यार ही जोड़ता है. तो ये प्यार है, प्यार बांटो. लेकिन दीपिका जी बीमारी, इससे प्यार बढ़ता है जी. काही चमानाजी होतं ना ते. पण मला सांगायचं की एक भैरवनाथ बाबा आहे आणि या सिनेमातून आम्ही कुठल्या बंधुगिरीला किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही हो किंवा त्यांचं समर्थन करत नाही हो. आमच्या सिनेमात तो पोपट नवरे खूप वेगवेगळा रिसिव्ह करावी. कोण आहे तो खूप म्हणजे आता ज्या पद्धतीने बोललो मी की कोणतरी खोदायला सांगतोय, कोण दाड्या मिशा पळतोय, आमचा बाबा प्रेम करायला होतो आणि आमचा बाबा येडा आहे. म्हणजे आम्ही म्हटल्याप्रमाणे कुठल्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. आमचं हे बाबा भैरवनाथाचं जे कॅरेक्टर आहे, जे तुम्हाला पोस्टरमध्ये दिसतंय, पब्लिसिटी दिसतोय, जो एडेगिरी करतोय, ते फक्त विनोद निर्मितीसाठी या सिनेमात आलं आहे आणि तेवढाच त्याचा भाग आहे किंवा तेवढी ती गोष्ट असेल. आणि तुम्ही मजा करा, तुम्हाला आवडेल. आणि लाईव्ह कोल्हापूरच्या माध्यमातून मी सांगतो की 25 ऑक्टोबरला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो. तो कुठलाही झोलझाल न करता, तिकिटांचा काळाबाजार झाला तर आवडेल, वेगळा झोलझाल झाला तर, पण तुमचं मनोरंजन करण्यात कुठलाही झोलझाल होणार नाही. हा प्रेमाचा झोलझाल खूप नक्की मनोरंजन. चित्रपटातला एखादा डायलॉग जर असेल सांगितला तर जरा बरं. डायलॉग आता डायलॉग नाही सांगणार किंवा आम्ही हे करून दाखवलं, पण आता बाकी सगळं 25 तारखेनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. सगळं जर नाही कोल्हापूर केलं तर थिएटरमध्ये काय बघणार